शाखा मूल्यांकन फॉर्म व सेवक मूल्यांकन फॉर्म गुगल शीटच्या माध्यमातून सेवकाच्या मोबाईलवरती उपलब्ध होणार आहे। नमस्कार, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेवक मूल्यांकन फॉर्म मोबाईलमधून कसा ओपन करायचा या संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। सुरुवातीस आपण आपल्या मोबाईलमधील ईमेल चेक करायचा आहे। मोबाईलमधील जीमेल वरती क्लिक करणार आहोत। आपल्या मोबाईलमधील जीमेलचं आयकॉन मी तुमच्या समोर दाखवत आहे। हे आहे जीमेलचं आयकॉन। याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपल्याला जे विभागीय समन्वयक आहे त्यांच्या माध्यमातून गुगल शीट आलेली असणार आहे। हीच आपली सेवकांची मूल्यांकन फॉर्मची गुगल शीट आहे। याच्यावरती क्लिक करून आपण गुगल शीट भरू शकणार आहात। आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बारकाईने पाहिलं तर NR_007 त्यानंतर TR असं लिहिलेलं आहे। जर समजा आपल्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये अशा प्रकारची फाईल उपलब्ध झाली नाही किंवा आपल्याला ती दिसली नाही तर यासाठी काय करायचं बरं? तर त्यासाठी आपण आपल्या ड्राईव्हचा उपयोग करायचा आहे। गुगल ड्राईव्हवरती आपण क्लिक करून ही फाईल आपण ओपन करू शकतो। तुमच्या समोर या ठिकाणी गुगल ड्राईव्हचं हे आयकॉन दिसत आहे। या गुगल ड्राईव्हवरती क्लिक करून आपण सेवक मूल्यांकन फॉर्म पाहणार आहोत। गुगल ड्राईव्हवरती क्लिक केलेलं आहे। ज्यावेळी आपण गुगल ड्राईव्हवरती क्लिक करू त्यावेळेस गुगल ड्राईव्हच्या तळाशी आपल्याला काही आयकॉन दिसत आहेत। यामध्ये होम आहे, स्टार्ड आहे, शेअर्ड आहे आणि फाइल्स आहे। शेअर्ड या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। पहा मग या ठिकाणी आता मी शेअर्ड या आयकॉनवरती क्लिक करणार आहे। शेअर्ड या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीस या ठिकाणी फाईल दिसत आहे। जर समजा या ठिकाणी फाईल आपल्याला दिसली नाही तर मग अगदी सोपं आहे। तिसरा पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे। वरती सर्च इन ड्राईव्ह अशा प्रकारचे एक ऑप्शन आहे। त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत। आता आपल्या संस्थेतील सर्व विभागानुसार सेवकांची नावे आपण सर्च करू शकतो। कशी बरं करता येतील? तर त्यासाठी समजा उत्तर विभागातील सेवकाचं नाव सर्च करायचं आहे तर NR यानंतर आपण अंडरस्कोर घेणार आहोत। अंडरस्कोर अशा प्रकारे आपण सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं नाव दिसत आहे। NR_TR TR म्हणजे टीचर। अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमधील फाईल ही शोधू शकतो आणि त्यामध्ये आपली माहिती नोंदवू शकतो। धन्यवाद।